श्रीराम जय राम जय जय राम. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जी मध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणे ही होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कुणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी. मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे. अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरिता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे, आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर ते बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 3. विषय: देहबुद्धी शरीराशी ओळख आणि तिचा त्याग. देहबुद्धी म्हणजे काय? देहबुद्धी म्हणजे मी शरीर ही भावना शरीराशी अतिशय ओळख करून देणे. बाह्य रूप, सुखदुःख यालाच खरे मानणे. समर्थ सांगतात, देहबुद्धी ही अज्ञानाची मूळ आहे. देहबुद्धीचे परिणाम: जन्ममरणाची भीती, दुःखाची अनुभूती, अहंकार आणि आसक्ती. एक उदाहरण: एखाद्याने आपल्याला अपमानित केले, आपण ते मनावर घेतो कारण आपण मी शरीर आहे असे मानतो. जर देहबुद्धी कमी झाली तर हे परिणाम कमी होतात. देह आणि आत्मा यातील फरक: देह नश्वर, बदलणारा, आत्मा शाश्वत, स्थिर. देहबुद्धी का सोडावी?
खरे स्वरूप ओळखण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी, शांतता मिळवण्यासाठी देहबुद्धी कशी कमी करावी? समर्थ सांगतात, आत्मचिंतन करा, विवेक वापरा, मी आत्मा आहे ही भावना दृढ करा. साधना आणि देहबुद्धी, ध्यान, नामस्मरण, सत्संग या गोष्टींमुळे देहबुद्धी कमी होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी देहबुद्धीचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त केले. एक साधा दृष्टांत, कपडे बदलले तरी आपण तेच राहतो, तसेच देह बदलतो पण आत्मा तोच राहतो. अंतिम सार. समास 11 दशक 3 आपल्याला सांगते, देहबुद्धी सोडा, आत्मस्वरूप ओळखा, विवेक वापरा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 4. विषय अहंभाव आणि त्याचा त्याग. अहंभाव म्हणजे काय? अहंभाव म्हणजे मी करतो, मी आहे ही भावना, प्रत्येक गोष्टीत स्वतःचे केंद्र मानणे, कर्तेपणाचा अभिमान. समर्थ सांगतात, अहंभावामुळेच बंधन निर्माण होते. अहंभावाचे परिणाम: अहंकार वाढतो, दुःख निर्माण होते, संबंध बिघडतात, मन अस्थिर होते. एक उदाहरण, एखादा व्यक्ती चांगले काम केले, तो म्हणतो हे मीच केले, त्याला अभिमान वाटतो. पण जर तो म्हणाला हे ईश्वराच्या कृपेने झाले, तर अहंभाव कमी होतो. अहंभाव का सोडावा? कारण तो सत्यापासून दूर नेतो, आत्मज्ञानात अडथळा निर्माण करतो. कर्तेपणा आणि साक्षीभाव. समर्थ सांगतात, मी करतो ही भावना सोडा, मी साक्षी आहे ही भावना ठेवा. अहंभाव कसा कमी करावा? नम्रता ठेवा, कृतज्ञता ठेवा, प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण करा, स्वतःला साधन समजा. साधना आणि अहंभाव. ध्यान, नामस्मरण, सेवा या गोष्टींमुळे अहंभाव कमी होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी कर्तेपणा सोडून साक्षी भाव स्वीकारला. एक साधा दृष्टांत, बासरी स्वतः आवाज करत नाही, वादकामुळे संगीत निर्माण होते. तसेच आपण फक्त साधन आहोत. अंतिम सार. समास 11 दशक 4 आपल्याला सांगते, अहंभाव सोडा, साक्षी भाव ठेवा, नम्रता अंगीकारा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.